प्रथमतः 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इथे लोकसेवा ई स्कूलला आम्हाला बोलवलं होतं ॲज अ चीफ गेस्ट म्हणून। अतिशय सुंदर असे परफॉर्मन्सेस दिले सर्व मुलांनी आणि प्रथमतः मुलांचे तर अभिनंदनच, पण जे शिक्षक वर्ग आहे इथं, ज्या शिक्षक वर्गाने अतिशय मेहनत घेतलेली आहे मुलांच्यावरती आणि ती मेहनत सगळीच्या सगळी इथे स्टेजवरती दिसत होती। प्रत्येक मुलगा आणि विशेषतः मी एक अभिनंदन करू इच्छितो लोकसेवा ई स्कूलचं। इथे मुलींचे परफॉर्मन्सेस अतिशय उत्कृष्ट झाले। साधारणपणे 80% मुली होत्या ज्यांनी वेगवेगळे परफॉर्मन्सेस दिले। 20% मुलं होते, पण त्या मुलींचा जो जोश होता तो खूप बघण्यासारखा आणि वाखाणण्यासारखा होता। शिक्षकांनी घेतलेली मेहनत ही सगळीकडे दिसत होती। जर्मन लँग्वेजपासनं संस्कृतपर्यंत प्रत्येक भाषेमध्ये त्यांनी परफॉर्मन्सेस दिले। खूप सुंदर, अतिशय सुंदर होते परफॉर्मन्सेस। मी लोकसेवा ई स्कूलचे संस्थापक माननीय श्री दीपक पायगुडेजी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा परिसर इथे जो मुलांसाठी आणि शिक्षणासाठी इतका सुंदरपणे डेव्हलप केलेला आहे व मुलांना स्पोर्ट्समध्ये जास्तीत जास्त ते ट्रेन करत आहे। आत्ता जे लँग्वेजेसचं यांनी चालू केलेलं आहे, वेगवेगळे लँग्वेजेस इथे शिकवत आहेत त्या लँग्वेजेसमुळे या मुलांना भारताच्या बाहेरसुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत व या 78व्या स्वातंत्र्य दिनी नक्कीच मुलांचं स्वातंत्र्य हे यातच आहे की त्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे आणि आपल्या भारताचा झेंडा हा खूप मानाने उंचवत ठेवला पाहिजे। याच्यासाठी म्हणून लोकसेवा ई स्कूल जे प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी पुनश्च एकदा अभिनंदन।